मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई गौरीला आवाज देतात. तेव्हा ऐ घाऱ्या डोळ्याची मांजर, तुला माझ्याशिवाय करमेना का, असं बोलतच गौरी बाहेर येते व सर्वांना समोर पाहून इथे तर जत्राच भरली की असं तोंडाला हात लावत बोलते. तेव्हा माई गौरीला, तू जयदीपला सांगून नाही आलीस का की तू माझ्या रूममध्ये झोपायला येत आहेस, असं विचारतात. त्यावर गौरी, मी त्याला कशाला सांगू, तो तर चिकण्या आहे, वॉचमॅन थोडी ना आहे, असं बोलते व शालिनी देवकीकडे पाहून, हे घुबड इथे काय करत आहेत, असं गौरी विचारते. तेव्हा शालिनी देवकीला खूपच राग येतो. तेव्हा गौरी विचारते, कोणत्या फांदीवर बसून माझ्यावर पाळत ठेवत होतात. त्यावर शालिनी चिडून बोलते, तू स्वतःला जास्त हुशार समजू नकोस, तुझ्या अगोदर आम्ही इथे आलो आहोत. व लगेच गौरीचे पैंजण माईंसमोर फेकत सांगते, हे हिचं पैंजण, आम्हाला गुंगारा देण्यासाठी हिने झाडावर लटकून ठेवलं होतं. तर तेव्हा माई शालिनीला झाडावर कशी लटकवणार, गौरी तर माझ्या खोलीत होती, असं सांगतात. तेव्हा शालिनी व देवकी, ही जर बाहेर गेली नाही तर मग हिचं पैंजण कसं बाहेर गेलं, असा प्रश्न करतात व गौरीला तिचे पाय दाखवण्यासाठी सांगतात. तेव्हा गौरी देवकीला, तू माझ्या पाया पडणार आहेस का, असं विचारते. त्यावर देवकी धक्क्याने, मी कशाला तुझ्या पाया पडू, असं बोलते. तर गौरी, मग मी कशाला तुम्हाला पाय दाखवू, असा डायलॉग मारते. तर तेव्हा देवकी माईंना हिला तिचे पाय दाखवायला लावा, असं सांगते. त्यानंतर माई गौरीला, तू खरी आहेस ना, मग तुला भीती कसली, तू तुझे पाय दाखव, असा आग्रह करतात. तेव्हा गौरी समोर येऊन बसते व ऐटीमध्ये तिच्या दोन्ही पायातील पैंजण सर्वांना दाखवते. तेव्हा ते पाहून शालिनी, देवकी व जयदीपला मोठा धक्काच बसतो. तेव्हा गौरी देवकीकडे पाहून फुसफुस करते व ए चिचुंद्रे, आहेत ना दोन्ही पायात पैंजण, असं रागाने बोलते. तेव्हा शालिनी, मग हे पैंजण कुणाचं आहे, असा प्रश्न करते. तर गौरी शालिनीच्या कानामागे मारण्याचं नाटक करते व शालिनीचे कानातले हलवत, हे असेच जमा केलेत की रस्त्यावरून उचलून आणले, असं विचारते. तेव्हा ते पाहून शालिनी खूप घाबरते. तर देवकी मोठ्याने हसते. तेव्हा गौरी शालिनीसमोर चुटकी वाजवत, माझ्या वाटेला जायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते, असं बोलून शालिनीच्या गळ्यात हात टाकते आणि माझ्या वाटेला जाल तर खाटावर आडवे पडाल, असा डायलॉग देते. तेव्हा माई शालिनी देवकीला, झाली का स्वतःची शोभा करून, आता आपल्या रूममध्ये जाऊन गप्प झोपा, असं बोलतात. तर शालिनी देवकी लगेच तिथून निघून जातात. तेव्हा जयदीप गौरीकडे पाहतच राहतो. तेव्हा माई त्याला, उगाच या दोघींच्या नादाला लागू नकोस, असं बोलून झोपायला जाण्यासाठी सांगतात. तर जयदीप काही न बोलताच तिथून निघून जातो. त्यानंतर गौरी सर्वजण गेले की नाही ते डोकून पाहते व माईंचे पैंजण त्यांच्या पायात घालून देत, तुम्ही भारी आयडिया करत मला वाचवले, असं बोलते. तेव्हा माई, तू एवढी भारी ॲक्टिंग करायली की त्याच्यापुढे हे काहीच नाही, असं बोलून गौरीला खाली बसण्यासाठी सांगतात व तिचे पैंजण स्वतःच्या हाताने गौरीच्या पायात घालत असतात. तेव्हा गौरी नकार देते, परंतु माई तिचं काही ऐकत नाही व लहानपणीची आठवण सांगत बोलतात, तू लहान असताना 17 वेळा खेळताना तुझं पैंजण खाली पडायचं, तेव्हा मीच ते तुझ्या पायात घालून द्यायचे. आता तर तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस, तुझ्या पायाला हात लावल्याने माझा मान कमी नाही होणार, उलट वाढणारच आहे, असं बोलतच माई गौरीला प्रेमाने मिठी मारतात. त्यानंतर रात्री गौरी झोपी जाते. तर जयदीप एकटाच विचार करत बसलेला असतो की ही कोण आहे जिला मी माझी गौरी समजतो, परंतु हे कसं शक्य आहे, गौरी माझ्याशी, माई दादांशी असं कसं वागू शकते, मला असं थांबून चालणार नाही, मला माझ्या गौरीला शोधून काढावंच लागेल. तर इकडे गौरी विचार करते, जयदीप, या घरात तू तरी माझा राहिलास का, मला खरंच कळत नाही मी तुझ्याशी कसं वागू, जी गोष्ट तू केली आहेस ना, त्यानंतर तुझ्यावर विश्वास कसा ठेवू, मी तुझ्याशी जे काही वागत आहे त्याचाही मला त्रास होतो, परंतु तू असं का केलंस, मला दरीत का ढकललंस, आणि जोपर्यंत याचं उत्तर मला मिळत नाही तोपर्यंत हे सोंग मला वटवावंच लागणार आहे. त्यानंतर सकाळी माई पूजा करत असतात. तर गौरी त्यांच्यासाठी फुलं घेऊन येते. तेव्हा माई गौरीला ओरडतात की तू फुलं कशाला घेऊन आलीस, कुणी पाहिलं तर,
आपल्याला असं बेसावध राहून चालणार नाही. एक छोटीशी चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. त्यांना लगेच कळेल तूच खरी गौरी आहेस ते, कारण तुझं हे रोजचंच काम होतं. तेवढ्यात देवकी तिथे येते व दोघींचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा माई देवकीला पाहून लगेच गौरीला इशारा करतात व विषय बदलवत धन्यवाद, रोज अशीच फुलं आणून देत जा असं गौरीला बोलतात. तेव्हा गौरी, ऐ घाऱ्या डोळ्याची मांजर, आज रिक्वेस्ट केली म्हणून आणून दिले, परंतु रोज आणून देणार नाही. दुसऱ्या कुणाला तरी सांगायचं. हळूहळू मला मोलकरीण बनवायचा तुझा डाव आहे का असं विचारते. तेव्हा देवकीमध्येच अगोदर होतीस की तू मोलकरीण असं बोलते. तेव्हा माई देवकीवर खूपच भडकतात. तेव्हा देवकी ही आपली गौरी नाही किंवा ही नाटक करत असेल असं बोलते. त्यावर गौरी देवकीला, ऐ शॉर्ट सर्किट, तुला फुसूर फुसूर करायची सवयच आहे का असं विचारते. तेव्हा देवकी, मला शॉर्ट सर्किट म्हणायचं नाही असं गौरीला सांगते. तेव्हा गौरी, मी कुणाला काही पण बोलेल, हिला घाऱ्या डोळ्याची मांजर, परंतु हे नाव खूप मोठं होतं म्हणून मी हिला आजपासून घारे बोलणार व तुला शॉर्ट सर्किट असं सांगते. त्यानंतर माई पण देवकीला शॉर्ट सर्किट असं बोलतात व गौरीला सांगतात, तुला जे म्हणायचं ते म्हण, परंतु हे घर सोडून जाऊ नकोस. त्यानंतर गौरी होकार देत चहा पिण्यासाठी किचनमध्ये जाते. तर तेव्हा देवकी माईंना, मला या बाईचा खूप राग येत आहे, कशी महाराणीसारखी घरभर फिरते असं बोलते. तर तेव्हा माई नाटक करत, मला पण तिचा राग येत आहे, परंतु काय करणार, थोडे दिवस सहन करावं लागेल असं देवकीला बोलतात आणि देवकीला लगेच गौरीच्या पाठीमागे किचनमध्ये पाठवतात. तर देवकी लगेच किचनमध्ये जाते. तर इकडे गौरी किचनमध्ये येते. तेव्हा अम्मा तिथे नसते. त्यानंतर अम्मा तिथे येते व गौरीला काय हवं असं विचारते. तेव्हा गौरी अम्माला ढोली असं बोलते. त्यावर अम्मा गौरीला, तू मला काही पण बोल, परंतु तुझं हे नवीन रूप सोडू नकोस, मला लई आवडलं असं सांगते. तर गौरी अम्माला चहा बनवण्यासाठी सांगते. तर तेवढ्यात देवकी तिथे येते व गौरीला माझ्यासाठी चहा बनव अशी ऑर्डर देते. तेव्हा गौरी देवकीला, ऐ चिचुंद्रे, मी काय तुझ्या बापाची नोकर आहे का असा डायलॉग देते व डोळे वटारून बघायचं नाही, नाहीतर डोळे काढून गोट्या खेळेन असं बोलतच देवकीला तिच्यासाठी चहा बनवायला सांगते. तर तेव्हा देवकी, अडलं माझं खेटर असा डायलॉग देत तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा गौरी लगेच देवकीचे केस जोरात पाठीमागून ओढते व तिला धमकी देते. तर देवकी लगेच घाबरत, मी चहा बनवते असं सांगते. त्यानंतर गौरी अम्माला तिथून काढून देते व देवकीला नाश्ताही बनवण्यासाठी सांगते. तर देवकी नाईलाजाने होकार देते. तर गौरी ऐटीत खुर्चीवर येऊन बसते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये गौरी शालिनीचा हात पिरगळवते व घरातील सर्व कपडे तिला धुण्यासाठी सांगते. तेव्हा शालिनी देवकीला मोठा धक्काच बसतो. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.